माझं वैयक्तिक म्हणजे जो अनुभव आला ह्या मेंढीपालनामध्ये, जर असं शेड असेल, खर्च होतो, सगळं काय होतं, पण ह्यांना मुरघासाची कन्सेप्ट असेल. आता हिरव्या चाऱ्याची आमच्याकडे कन्सेप्टच नाही, त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाही हिरव्या चाऱ्याबद्दल किंवा हिरवा चारा. आणि कोणताही हिरवा चारा आमच्याकडे लावला, म्हणजे दानवले साहेबांकडे लावा किंवा माझ्यासारख्या भागात लावा, तर आमच्या भागात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत त्या हिरव्या चाऱ्याची काडीसुद्धा ह्या मेंढरांना घालता येत नाही आणि घालू शकत नाही, कारण कापायलाच येणार नाही. एवढी चिकचिक त्या म्हणजे शेतामध्ये आहे ना, की हिसाबाच्या पलीकडची चिकचिक आहे. आणि अशा परिस्थितीत आम्हाला एकमेव करायचं तर मुरघास करावं लागणार, कारण जर 4 महिने आम्हाला काही येत नसेल तर ते क्षेत्र गुंतवून फायदा नाही ना आम्हाला. मग त्या क्षेत्रामध्ये जर मका बिका केला तर मुरघास करून आम्ही 6 महिने फ्री राहू ना. असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे आणि तसं केलं तर सर्वात फायदेशीर राहते. सर्वात फायदेशीर म्हणजे मेंढीपालन. आणि मेंढीपालनाचं बाय प्रॉडक्ट तुम्ही करायचं शिका. मक्याला तुमचा जे काय लागणार आहे स्लरी बनवा. जी काय बागायत क्षेत्र असेल, तुम्ही स्वतःच्या बागायत क्षेत्रात ते लेंड्यांची पावडर घालून बघा, स्लरी देऊन पहा काय रिझल्ट येतोय. किंवा तुम्ही जे जीवामृत बनवणार आहे किंवा स्लरी बनवाल, त्याचा खालचा जो गाळ राहील ना, तो झाडांच्या बुंद्याला टाका. त्याच्यानंतर बघा तिथं गांडळांची संख्या किती होते. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. मी तर घेतलं. आता माझ्याकडे चाऱ्याची म्हणजे नाही आहे दाखवण्यासाठी, पण मी त्या तयारीत आहे की तुम्हाला त्या मैदानात उतरल्यानंतर नोव्हेंबरच्या नंतर चारा बघण्यासाठी ह्या इथे यावं लागेल. जसं तुम्ही मेंढर बघण्यासाठी येत होता ना, तसं चारा काय केला आहे ना हे बघण्यासाठी इथे यावं लागेल. एवढा अभ्यास केला आहे मी. तर मला अडचण आली म्हणून मी अभ्यास केला. तुम्हाला अडचण येईल त्या दिवशी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, पण तुम्हाला त्रास होऊ नये. कारण ह्यातनं कसं होतं, एखादा टिकतो, एवढी अडचण येऊन एखादाच टिकतो. सर्व टिकतील ह्याची वॉरंटी गॅरंटी नाही. तर तो माघार न घेता आपण ह्याच्यामध्ये कसं राहू हे तुम्ही बघा. कुठलाच तोटा नाही, कुठलाच मेंढरांचा तोटा नाही. फक्त मेंढीपालन म्हणून फोकस नका करू, शेतीपूरक मेंढीपालन म्हणून फोकस करा. कुठला तोटा झाला तर मला सांगा. चोपडे साहेब, तुम्ही जे विचारलं होतं की ह्यांना बाजारात कसं विकायचं वगैरे, तर तुम्हाला मी सांगतो. म्हणजे माझा एक अनुभव ज्या पद्धतीनं मी विकलं त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी ह्यांना मुरघास घातला होता, म्हणजे मुरघासाच्या वेळी, नंतर त्याच्यानंतर काय सांभाळायला नेलं त्याच्यामुळं कटिंगला काही विकलं नव्हतं. पण मी जेव्हा कापत होतो किंवा मी जेव्हा कापायला देत होतो तेव्हा काय झालं की ह्यांना मी मुरघास घालायचो आणि सुका चारा फार प्रमाणात असायचा आणि मुरघास कंपल्सरी जास्त प्रमाणात होता. तेव्हा ज्यांनी माझ्याकडनं कापायला नेलं होतं ना, ते माझ्याकडे कायमचे फिक्स गिरायक झाले. 450 रुपयानं मी म्हणजे इथूनच वजन करून द्यायचो. आता तुम्हाला माहिती आहे माझं गाव कोणत्या शहरात आहे आणि काय आमच्याकडे फॅसिलिटी आहे. तर अशा अडचणीच्या ठिकाणात 450 रुपयानं नेत होती लोक. कमीत कमी 350, जास्तीत जास्त 450च्या वर काय देतील ते आपल्यासाठी फायद्याचं असतं. पण त्याच्यामध्ये काय करायला लागतं की आता बघा, काल दानवल्याने एक मेल विकला, 16,000 रुपये काहीतरी त्याची किंमत झाली. 4.5 ते 5 महिने, 5.5 महिन्याच्या आतमध्येच मेल असेल तो. आत्ता म्हणजे 5.5 महिन्याच्या आतमधला मेल विकला त्यांनी, तर एवढे पैसे आले. तर कसं होतं की हे जे शेड आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की आता असलं शेड वगैरे वगैरे, तर काय होतं, हे शेड असं जे आहे ना, ते हे भांडण लावण्याचं कारण आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की असं काय, तर असं शेड असेल तर तुमच्या घरी भांडण लागतं, हे 100% लिहून ठेवा. कारण माझ्यावरनं मी अनुभव सांगतो. आणि अशा शेडमधले प्राणी, आता म्हणजे माझंच नाही सांगत मी, काल गीते साहेबांबरोबर मी व्हिडिओ कॉलिंग केलं होतं. ते म्हणतात की एकाही मेंढीच्या नाकाला सर्दी नाही, एकाही मेंढीला इंजेक्शन लागत नाही, एकाही मेंढराला इंजेक्शन लागत नाही, कसल्याच प्रकारचं लागणार नाही. ज्यांनी असे शेड केले ते त्याच्या एकाही मेंढराला इंजेक्शन एक्स्ट्रा म्हणून लागलं नाही आणि लागणारसुद्धा नाही. मदने सर आहेत, निलेश दादा आहेत, आमचे गावडे साहेब आहेत, योगेश दादा आहेत, स्वप्नील साहेब आहेत, अत्तारबाई आहेत, भोरचे दानवले साहेब आहेत, मी आहे, परत आपले गीते साहेब आहेत बीडचे. ह्या सर्वांनी सांगावं ना की आम्ही ह्या शेडमध्ये प्राणी उंचीवरती ठेवल्यापासून त्यांना इंजेक्शन लागत आहेत. एकही माणूस सांगणार नाही कधी डॉक्टर आला होता आणि कधी यांना इंजेक्शन केलं होतं हे त्यांना माहीत नसतं. तर ह्या शेडची एक खासियत तशी आहे. म्हणजे आणि भांडणाचा पाया काय होतो या शेडमध्ये मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला मी जेव्हा मेंढीपालन केलं तेव्हा खाली गोट्यामध्ये होतं, तेव्हा मिसेस झाडू मारायची, मी मेंढरं सांभाळायचो. आणि कालांतराने काही अडचणीतनं मला थोडा दिवस झाडू मारायला लागला. मला कळलं की हे झाडू मारणं आपलं काम नाही, म्हणून मी काय केलं, उंचीवरती शेड केलं आणि मेंढरं फिरस्तीच होती तेव्हा पण. तेव्हा त्याच्यानंतर मग जसं चाऱ्याची संकल्पना करत गेलो तशी घरची म्हणायला लागली तर की मेंढरा आम्ही सांभाळणार, चारा तुम्ही करा. अशा काही गोष्टी माझ्यासोबत झाल्या. तीच गोष्ट अत्तारबाईंसोबत झाली.
अत्तारबाईंची पण मिसेस काय सांगते त्यांना, जी बोकडं येतं म्हणजे ईदची बोकडं अत्तारबाईंकडे येतात आणि मेंढ्या येतात. त्या अत्तारबाईंच्या मिसेसनी सांगितले, मेंढ्या माझ्या, बोकडं तुमची. त्या बोकडांचं मला सांगायचं नाही, मेंढ्यांचं फक्त सांगायचं. आता काल दानवले साहेबांचं तेच झालं आहे. दानवले साहेबांच्या मिसेसनी सांगितले, मेंढ्या मी सांभाळणार, बाकी गाई म्हशी तुम्हाला सांभाळायचं तर तुम्ही सांभाळा. तर ह्या शेडचं ते फायदा होतात. काम आपण तेच करतो, मेहनत तेवढीच असते, पण शॉर्टकटमध्ये असते आणि सिस्टम नसते. आता दानवले साहेबांनी मुरघास करण्यासाठी 15-1 दिवस घालवले असतील, मला मान्य आहे, कारण आम्ही करतो त्यामुळं तसं आहे. पण ते 15 दिवस कमीत कमी 6 महिने रिलॅक्स काम. आता मी सुद्धा म्हणजे माझं आता मी जे काय बसून हे व्हिडिओ बनवतोय, सगळ्या काय गप्पा हाणतोय, पण एकदा का पाऊस उघडला, ह्या कमरेला पट्टाच बांधून मैदानात उतरणार आहे. का तर मागच्या वर्षी चाऱ्याचं नियोजन फेल झालं आपलं. मी दवाखान्यात होतो म्हणून चाऱ्याचं नियोजन सगळं काय फेल झालं. पण तसं होऊ नये पुन्हा म्हणून ह्या वर्षी बेल्टच बांधून मैदानात येणार आहे. मग चारा कसा होतो, चारा काय क्वालिटीचा होतो, लेंडी खताचं जे लिक्विड करतो आपण स्लरी, ते दिल्यानंतर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन. आणि तसं जर मटन मार्केटला आपण ह्या चाऱ्याचा म्हणजे मटन मार्केटला प्राणी कोणता चांगला घेतात ते एक मी तुम्हाला सांगतो. ज्या प्राण्याला खुराक जास्त घातलेलं नाही, बॉयलरचं फीड अजिबातच नसलेलं पाहिजे. म्हणजे मी वैयक्तिक म्हणजे मी जेव्हा कापतो, काही लोक म्हणतात ना बंदिस्तमधली टेस्ट वेगळी लागते का, 100% लागते ना. तुम्ही जर बॉयलरचं खुराक घातलं तर ते 100% टेस्टला वेगळं लागतं. पण तुम्ही नॅचरल पद्धतीनं मुरघास असू द्या, सुका चारा असू द्या, आणि ह्या चाऱ्यावरती तुम्ही जर काही केलं मेंढीपालन, तर मेंढीपालनाची टेस्ट आणि क्वालिटी एकदा तुम्ही प्राणी त्याला देऊन बघा. पुन्हा नाही जर तो 10 जणांना घेऊन आला ना तर म्हणेन ते विचारा. तर कसं होतं की मी जे प्राणी दिलेत किंवा माझ्याकडनं जे कापायला दिलेले आहेत ते वैयक्तिक मी दिलेले होते तेव्हा, म्हणजे सुरुवातीच्या काळात. आता सांभाळायला नेतात म्हणून देत नाही, पण जेव्हा कापतो माणूस, म्हणजे कापायला नेल्यानंतर जेव्हा कापतात ना, तेव्हा त्याच्या पोटामध्ये हिरवा चारा अजिबातच नसतो. कारण मुरघास हा डायजेस्ट सिस्टम झालेली असते आणि त्याची पचन प्रक्रिया लवकर होती. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या पोटामध्ये वजनाला जो काय आपण म्हणतो ना जास्त वजन त्या आतड्यामध्ये वगैरे राहतं, तसलं काय त्या मुरघासाच्या प्रक्रियेमुळे राहतच नाही. त्याच्यामुळे नेणारा खुश, कापणारा खुश. आणि त्याचं मटण तुम्ही एकदा खाऊन पहा, चवीला नाही जर बेस्ट लागलं तर मग मला विचारा, कारण मी त्या पद्धतीनं केलं आहे, मला त्या पद्धतीची माहिती आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगू शकतो. तर अशी कोकरं म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही सांभाळली, खुराक बिराक कमी करून चाऱ्यावरती, आणि चारा क्वालिटीचा. साहेब तुम्ही हिरवा चाऱ्याचा मला एवढा अंदाज नाही, हिरवा चारा मी घालून कटिंगला विकलेली नाहीत, तर मी मुरघास आणि सुका चारा घालून जी काय कोकरं विकलीत किंवा जे काही प्राणी विकलेत ते त्या पद्धतीने विकलेले आहेत. आणि त्याचा रिझल्ट एवढा भारी आला की ज्यांनी नेलेत ते परत परत माझ्याकडेच मागायला येतात. आणि साठे साहेब बघू शकता, हे आता तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटत की कधी मी ह्याला घेऊन जाईन, तर थोडे दिवस थांबा, अजून आमच्याकडे चांगल्या पद्धतीने खेळतं आहे वगैरे, त्याच्यानंतर मी तुम्हाला देईनच ह्या. आणि अशा पद्धतीत आत्ता आहे तर मेंढीपालनामध्ये कुठलाही त्रास होत नाही, फक्त त्याला सिस्टमने काम करायचं. सिस्टमनं जर काम केलं तर मेंढीपालन सर्वात एवढं सोपं आहे ना. तर तुम्ही हे केल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की अजून ह्याच्यामध्ये नवीन काय करू शकतो का, अजून काय होतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कराल. मी सांगितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये, तुम्ही जेवढं फ्री राहाल तेवढं मेंढीपालन ग्रोथ करेल, पण तुम्ही जेवढं बिझी राहाल तेवढं मेंढीपालन मायनस होईल. तर त्याचं कारणच तसं आहे की मी जर असा फ्री असेल, मोकळा असेल, मी काय करतो, निवांत बसतो एकटा, आणि ह्या मेंढरांविषयी म्हणजे डोक्यामध्ये चालूच असतं नियोजन, ह्यांना काय करावं लागेल, ह्यांच्यासाठी काय करू शकतो मी, ह्यांचं काय केलं तर काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी मी निवांत बसल्यानंतर करत असतो. आणि त्याच्यामध्ये मला ह्या सर्व गोष्टी सुचत असतात. खूप सारे लोक मार्गदर्शन करतात, त्या सरांचं खास करून अभिनंदन सर. तुम्ही ते मक्याची जी मला चार्ट पाठवला आहे ना, खरोखर धन्यवाद आहे, कारण तुमच्यासारखे शेतकरी आहेत म्हणून मी इथं बोलू शकतो. मी इथून मला अभ्यास आहे किंवा माझा ह्याच्यात काय अभ्यास झाला आहे असं काही नाही, तर कोण नाही कोणतरी शेतकरी मला त्याची माहिती सांगत असतो आणि मी ते इथून सांगत असतो. त्याच्यामुळे हे सर्व काय गोष्टी तुमच्यापर्यंत येत असतात. पण कुणीही बघू द्या, कुणाच्याही शेडमध्ये जावा आणि कुणाच्याही शेडमधल्याला विचारा की ह्या प्राण्यांना इंजेक्शन कधी केलं आहे, वॅक्सिन म्हणजे लसीकरण सोडून दुसरं कोणतं इंजेक्शन लागलं आहे का, असं कुणीही सांगावं मला, म्हणून ते मी हरण. तर त्या पद्धतीनं माझ्या शेडमध्ये जर माझ्यासारख्या डोंगरामध्ये थंडीच्या वातावरणात त्यांना शेंबूड होत नाही, सर्दी येत नाही, कुठलं इंजेक्शन लागत नाही, चाऱ्याची तर बेहिसाब
टंचाई आहे, बेहिसाब टंचाई. आत्ताच्या परिस्थितीत चारा नाहीच्या प्रमाणे तरीसुद्धा कुठलं प्राणी आजारी, कुठल्या प्राण्याला सर्दी, कुठल्या काय अजिबात नाही. इकडे 2-3 माद्या खराब झाल्यात आहे, काय विषय नाही. अजून 2-3 महिने जाऊ द्या, 2-3 महिन्यानंतर त्याच्या डबल मी रिकवर करणार. कारण माझ्याकडे माहिती आहे ना, मला विश्वास आहे माझ्यावरती की मी हे जे काही केलं आहे तर ह्याच्या डबल पटीनं चांगलं करू शकतो. तसं तुम्ही जर केलं तर मी तुम्हाला सांगतोय ना, तुमच्या घरी एक फक्त भांडण लागेल की मेंढीपालन कुणी करायचं. कारण त्याचं तसंच आहे. आता मी कधी गेलो भोरला तर दानवले साहेबांचा व्हिडिओ करेन, अत्तारबाईंचा करेन. काय विषय आहे तो माझा, तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला. माझ्या घरच्यांनी सांगितलं ही मेंढरा आमची, चारा तुमचा. म्हणजे मेंढी पालनाचं हे जे काय, ह्यांना चारा घालणे आम्ही घरच्यांना सांगत नाही. मिसेस आणि मुलं ती सर्व ह्यांना चारा खुराक सर्व काही व्यवस्थित. फक्त शेतामध्ये चारा करणे आणि चारा घरी आणणे हे माझ्याकडे काम आहे. आणि आणल्यानंतर कुठे आम्ही सर्वे करतो, असा विषय नाही. आणि त्याचा मुरघास करून आम्ही स्टोअर करतो, हा एक बेनिफिट राहतो. पण ह्या मेंढरातनी तुम्हाला मगतमारी हे किंवा जास्त तामझाम करायचा नसेल तर शेड असं करा. आणि सर्वात भारी, आता त्या दादानी मला सांगितलं होतं की तुम्ही मार्वेल लावा तुमच्याकडे. बरोबर आहे, तुम्ही आमचा पाऊस बघितला नाही म्हणून तुम्ही सजेशन केलं मार्वेलचं. आमच्याकडे मार्वेल असू द्या, कोणतंही गवत असू द्या, म्हणजे जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे जोपर्यंत सूर्य येत नाही तोपर्यंत त्याला काहीही काडीसुद्धा फुटत नाही, अशा पद्धतीत नाही.